विद्यार्थी मित्रांनो, मी साबळे बी मराठी विषयाचा शिक्षक प्रथमतः तुमचे या कोविड-19च्या प्रादुर्भावामुळे आपण व्हिडिओच्या मार्फत तुमचे स्वागत करतो. मराठी युवक भारती इयत्ता 12वी या विषयाचा आपल्याला काय करायचं आहे, अभ्यास करायचा आहे. तर प्रथमतः आपण या पुस्तकातील ज्या अनुक्रमणिका आहे या अनुक्रमणिकेचा अभ्यास करायचा आहे. गद्यपाठ, पद्यपाठ, त्याच्यानंतर भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 आणि भाग 5 असे जे आहेत, या सर्वांमधलं आपल्याला बोर्ड परीक्षेसाठी एकूण 80 मार्काचं जे मूल्यमापन आहे त्या मूल्यमापनासंदर्भात आपल्याला अभ्यास करायचा आहे. 20 मार्काची तोंडी परीक्षा असते. असं एकूण 100 गुणांचा जो पेपर असतो. पण प्रथमतः आपण या पुस्तकामधील 80 मार्काचं मूल्यमापनाचा आपण काय करणार आहोत, अभ्यास करणार आहोत. प्रथम आहे जी पुस्तकातील अनुक्रमणिका आहे त्या अनुक्रमणिकेचा अभ्यास करणार आहोत. आता विद्यार्थी मित्रांनो, मी सांगत असताना जी पुस्तकाची जी PDF आहे ती तुम्ही पाहून, किंवा तुमच्याकडे जर पुस्तकं असतील तर अधिकच चांगले, पुस्तकं नसतील तर ती घ्या. तुमच्या मित्रांकडून कोणाकडून का होईना ती पुस्तकं खरेदी करायची आहेत, म्हणजे मग तुम्हाला अभ्यास करण्यात सुलभ जाईल. पुस्तकं आपल्या मराठी विषयाची पुस्तकं जे आहे ते काय कॉलेजमधनं, ग्रंथालयामधनं मिळत नाहीत, म्हणून स्वतः पुस्तकं ती तुम्हाला खरेदी करावं लागणार आहेत. आणि आता असतील तर चांगलंच आहे, नसतील तर ते PDFच्या मार्फत तुम्ही PDFच्या माध्यमातून तुम्ही काय करा, ती ओपन करून मी सांगतो जे बोलतो आहे ते व्यवस्थित तुम्ही ऐका आणि नोट करून घेतलं तरी चालेल, किंवा पुस्तकामध्ये लक्ष देऊन अनुक्रमणिकेमध्ये आपल्याला त्याचा परिचय होणं अनुक्रमणिकेचं गरजेचं आहे. आता पाठ आणि कविता भाग 1 मध्ये दिलेले आहेत बघा. बहु असुत सुंदर काव्यनंद श्रीकृ कोल्हटकर यांचा आपल्याला फक्त अभ्यास करायचा या कवितेचा, काव्यनंदाचा. ते आपल्या माहितीसाठी आहे, अभ्यासासाठी आहे फक्त. ती काय त्याचं मूल्यमापन किंवा बोर्ड परीक्षेसाठी ते घेतलं जात नाही आहे. खाली एक आकडा म्हटलेले, त्याच्यामध्ये गद्यपाठ 1 आहे वेगवशता, प्राचार्य शिवाजीराव भोसले आहेत, त्याचे लेखक आहेत. त्याच्यानंतर दुसरं आहे रोज मातीत, ही कविता आहे. त्या कवितेच्या कवयित्री आहेत कल्पना दुधाळ. तिसरा आकडा आहे गद्यपाठ क्रमांक 3 आयुष्य आनंदाचा उत्सव. त्याचे लेखक आहेत शिवाजीराव गोरले. चौथी आहे कविता रे थांब जरा आषाढ घना, कवी आहेत बाबा बोरकर. 5वा आहे वीरांना सलामी, लेखिका आहेत अनुराधा प्रभुदेसाई. 6वा आहे रंग माझा वेगळा, कवी आहेत सूरज भट. आणि शेवटी भाग 1 मध्ये आपल्या अभ्यासासाठी दिले नमुना म्हणून गद्य आकलन जे दिलेले, आपल्याला आकलन होण्यासाठी आत्मविश्वासासारखी शक्ती नाही, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, हे आपल्या माहितीसाठी हे झालं भाग 1च्या बाबतीत. आता भाग 2 पाठ आणि कविता. 7वा आहे विंचू चावला, भारूड आहे संत एकनाथांचं, हे कवी आहेत. 8वा आहे रेशीमबंद,
डॉक्टर युम पठाण. त्याच्यानंतर 9वं आहे समुद्र कोंडून पडलाय, ही आहे कविता. त्याचे कवी आहेत वसंत आबाजी डहाके. 10वा गद्यपाठ आहे दंतकथा, लेखक आहेत वसंत सबनीस. 11वा आहे आरशातील श्री, कविता आहे, कवयित्री आहेत हिरा बनसोडे. 12वे आहे रंगरेषा व्यंगरेषा, लेखक आहेत मंगेश तेंडुलकर. आणि आपल्याला नमुना गद्य आकलन जे आहे जयपूर फूटचे जनक डॉक्टर बाळ फोंडके. आता हे भाग 1 आणि भाग 2चा जर बारकाईनं आपण विचार केला तर पहिली आहे कविता, पहिला आहे पाठ, त्याच्या दुसरी कविता, तिसरा पाठ, असे एकाखाली एक काय केलेले आहेत पाठ आणि कविता दिलेले आहेत. आणि एकूण 6 आणि 6 12 जे आहेत, त्याच्यामध्ये 6 कविता आणि 6 पाठ असं भाग आणि 1, 2 मध्ये दिलेले. त्याचा आपल्याला काय अभ्यास करायचा आहे. बाकीचं नमुना गद्य आकलन हे एक दिलेले. आता पुढे जर पाहायचं ठरलं तर आपलं भाग 3 कथा साहित्य प्रकार परिचय. याच्यामध्ये ज्या कथा आहे साहित्य प्रकाराच्या, त्याच्यामध्ये एक पहिली कथा आहे शोध, वपू काळे यांची आहे ही कथा. दुसरा आहे गडी, डॉक्टर प्रतिमा इंगोले यांची ही गडी ही असणारी कथा आहे. अशा एकूण ज्या कथा आहेत त्या 2च कथा आपल्या अभ्यासासाठी आहेत. पुढचा भाग जो आहे भाग 4 उपयोजित मराठी मुलाखत. त्याच्यामध्ये माहितीपत्रक आहे, अहवाल आहे, वृत्तलेख आहे, त्यालाच काय म्हणतात फीचर रायटिंग असंही म्हटलं जातं, कंसामध्ये दिलेले. भाग 5 आहे व्याकरण, वाक्यप्रकार, वाक्य रूपांतर, समास, प्रयोग, त्याच्यात अलंकार लेखन, निबंध लेखन, असंही व्याकरण व लेखनामध्ये भाग 5मध्ये भाग येत आहेत. आणि भाग 6मध्ये परिशिष्टे जे आहेत, पारिभाषिक शब्द, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिकांची नावे दिलेली आहेत व साहित्यकृती, शब्दार्थ, वाक्प्रचार असतील असं हे दिलेले. असा एकूण जो भाग आहे तो गद्यपाठ भाग 1, भाग 2, पद्यपाठ भाग 1, 2 मध्ये आलेला आहे. भाग 3, भाग 4, भाग 5 आणि भाग 6 असा हा आपण एकंदरीत अनुक्रमणिकेचा जो परिचय आहे तो परिचय आपण काय केलेला आहे अभ्यासला आहे. आता याच्यावर आधारित जी एकूण 12वीची जी कृतीपत्रिका आहे ती कृतीपत्रिका आपल्याला काय करायची अभ्यासायची. तिचा जो नमुना आपल्याला दिलेला आहे तो नमुना आपण अभ्यासणार आहोत. आता त्यामध्ये पहिलं जर म्हणलं हा कृतीपत्रिकेचा आराखडा तर घटक आणि गुण, गद्यपाठाला एकूण 20 गुण आहेत, पद्यपाठाला एकूण 16 गुण आहेत, साहित्य प्रकाराला 10 गुण आहेत, उपयोजित लेखन 14 गुण आहेत, व्याकरण व लेखनाला 20 गुण आहेत. असे एकूण 80 मार्काचे गुण विभागणी इथे आपल्याला केलेली दिसून येते. मग हा झाला 80 मार्काचा पेपर. पण आता इथे विभाग पाडलेले आहेत. खाली जर आपण बघितलं तर विभाग 1 गद्य गुण आहेत 20, अपेक्षित कौशल्य आकलन स्वमत अभिव्यक्ती इथे दिलेले आहेत. आता कृती 1 अ पठित गद्यपाठावर आधारित. आता पठित म्हणजे पुस्तकातील उतारा काय केला जाणार आहे तिथे कृती आराखड्यामध्ये दिला जाणार आहे, ध्यानात घ्या किंवा लक्षात ठेवा. पठित म्हणजे तुमचा पाठ असलेला म्हणजे पाठातील 12वीच्या पुस्तकातील हा पठित उतारा 150 ते 100 शब्दांत दिला जाणार आहे, हे लक्षात घ्या. मग त्या काय लिहायचं आहे तुम्ही तर आकलन कृती असतील त्याच्यातल्या 2 गुण म्हणून. आकलन कृती परत दुसरे आहेत ते 2 गुणाला आहेत. आणि तिसरा आहे स्वमत अभिव्यक्ती कृती 4 गुण. स्वमत व अभिव्यक्ती यावर आधारित प्रत्येकी 1 कृती देणे, त्यापैकी 1 सोडवणे अपेक्षित असते, त्याला गुण आहेत 4, एकूण गुण आहेत 8. आता आपला कृती 1 मधला चाललेला आहे, त्याच्यातील अ आकडा झाला, त्याच्यानंतर आ आकडा. पठित गद्यपाठावर आधारित, पठित गद्यपाठावरच आधारित
म्हणजे हा दुसरा उतारा येणार आहे. पठित उतारा 150 ते 180 शब्दात. त्याच्यामध्ये पण आकलन कृती 2 गुण, आकलन कृती 2 गुण, स्वमत अभिव्यक्ती कृती, स्वमत अभिव्यक्ती यावर आधारित प्रत्येकी एक कृती देणे, त्यापैकी एक सोडवणे अपेक्षित. त्याला 4 गुण आहेत. एकूण 8 गुण आहेत. अशा पद्धतीनं 8 वरती ज्या पद्धतीने आकड्यामध्ये आहे तेच आकड्यामध्ये आहे, पण 2 उतारे हे वेगवेगळे येणार आहे. ध्यानात घ्या. 8 आणि 8 असं इथे काय आलेले गद्यपाठावर आधारित जे काय उतारा आहे त्या उतार्यावरती 16 मार्काचा आहे. ध्यानात घ्या. आता त्याच्यानंतर आकडा दिलेला आहे बघा खाली. अपठित म्हणजे पाठ न केलेला, तुम्हाला माहीत नसलेला गद्य उतारा येणार आहे, म्हणजे बाहेरचं येणार आहे कुठल्या पुस्तकातील. तो उतारा 100 ते 120 शब्दातला असणार आहे. त्याच्यावर आपल्याला कृती सोडवायची. एक आकलन कृती सोडायची आणि दुसरी पण आकलन कृती आहेत. ह्या 2-2 गुणाला आहेत, ते 4 गुणाला. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला या गद्य पाठावर आधारित पठित उतार्यावर अपठित उतार्यावरती, पठित उतार्यावरती 16 गुणांचं, अपठित उतार्यांचे 4 गुणांचं, एकूण 20 गुणांचा हा विभाग 1 झाला. अशा पद्धतीनं हे आपण ओळख करून घेतली म्हणण्यापेक्षा आपण काय केलं, अशा पद्धतीनं हा भाग जो आहे विभाग हा आपण बघितलेला आहे. आता विभाग 2, जसं गद्य झालं तसं पद्य आहे. गुण 16. अपेक्षित कौशल्य आकलन, अभिव्यक्ती, काव्य सौंदर्य, रसग्रहण. कृती 2. पठित पद्य पाठावर आधारित संपूर्ण कविता देणे अपेक्षित आहे. ती द्यावं लागते. देणार आहेत आपल्याला पठित. पठित म्हणजे पाठातील पद्य जे आहे, कविता आहे, पाठावर आधारित असणारी कविता. त्याच्यामध्ये आकलन कृती आहे 2 गुण, आकलन कृती आहे 2 गुण, अभिव्यक्ती कृती आहे 4 गुण. म्हणजे असे एकूण 2 आणि 2 4, 8 गुणाला असणार आहे. त्याच पद्धतीने आकडा पठित पद्य पाठावर आधारित कृतीसाठी दिलेली कविता सोडून. बघा, पठित पद्य पाठावर आधारित कृतीसाठी दिलेली कविता सोडून म्हणजे दुसरी. 4 गुण काव्यपंक्तीचा अर्थ लिहिणे. ध्यानात घ्या. ही कविता वर्षी दिलेली असेल त्याच्यातली कविता सोडून काव्यपंक्तीचा जो अर्थ आहे ना, म्हणजे कवितेतल्या ज्या ओळी आहेत त्या कवितेच्या ओळीचा अर्थ लिहायचा आहे. 4 काव्यपंक्ती देऊन त्यातील अर्थ उलगडून दाखवणे. म्हणजे त्या ज्या काही 4 कवितेच्या ओळी दिलेल्या जातील त्याचा अर्थ उलगडून दाखवायचा. म्हणजे आपण काय होतो ते आपण हे करणार आहोत. ध्यानात घ्या, किंवा ते केलं पाहिजे, समजलं पाहिजे तुम्हाला. ही आकडा आहे. पठित पद्यपाठावर आधारित आणि कृतीसाठी 4 गुण येतं. मग काय याच्या सोडवायचे? दिलेल्या कविता सोडून, म्हणजे आणि सोडून पठित पद्यपाठावरच आधारित आणि कृतीसाठी 4 गुण आहेत. पण काय सूचना सांगितलेली आहे? दिलेल्या कविता सोडून उर्वरित कोणत्याही 2 कवितांवर कृती विचारणे व त्यापैकी एक सोडवणे अपेक्षित आहे. काव्य सौंदर्यावर आधारित कृती 4 ते 6 काव्यपंक्ती देऊन, म्हणजे कवितेच्या ओळी देऊन, किंवा रसग्रहण, ही किंवा लक्षात ठेवायचं, किंवा आपण विसरून जातो. रसग्रहणावर आधारित कृती 4 काव्यांपैकी देऊन करायचे. अशा पद्धतीने 16 मार्काला विभाग 2 हा कवितेवरती असणारे, पद्यपाठावरती असणारे. पुढचा आहे विभाग 3. त्याच्यातले आहे साहित्य प्रकार कथा. विभाग 3 साहित्य प्रकार कथा. आता ही साहित्य प्रकार कथा जी आहे ती इथे आपल्याला अपेक्षित आहे, लक्षात घ्या. तर साहित्य प्रकार कथा जी आहे, गुण किती? 10 मार्काला आहे. ध्यानात घ्या. कृती 3.1 कथा साहित्य प्रकार परिचय. सैद्धांतिक पाठावर, बघा, सैद्धांतिक पठित उतारा म्हणजे त्या ह्याच्यातला, कशातला? त्या कथेवरचाच उतारा जो आहे तो. 120 ते 150 शब्दात. आकलन कृती 1 गुण, आकलन कृती 1 गुण, आकलन कृती 2 गुण, एकूण 4 गुण. आकडा पठित कथावर आधारित 4 कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित. प्रत्येक कथेवर 1 स्वमत कृती, 1 अभिव्यक्ती कृती असणे अपेक्षित. पहिला आहे स्वमतावर आधारित 2 कृती द्यायच्यात, अभिव्यक्तीवर आधारित 2 कृती.
म्हणजे पहिलं 3 आणि 3 6 लक्षात घ्या. म्हणजे अ कृतीयला 4 गुण आणि आला 6 गुण, एकूण 10 मार्काचा हा साहित्य प्रकारचा भाग काय आहे आपल्याला येणार आहे, लक्षात घ्या. आता भाग जो आहे तो भाग आपल्याला 4चा अभ्यास करायचा आहे. तो भाग 4 आहे उपयोजित मराठी गुण 14, अपेक्षित कौशल्य आहे आकलन, उपयोजन कौशल्य आहेत, उपयोजित घटकावर आधारित आकलन कृती 4 गुण आहेत. 1 ते 4 उपयोजित घटकावर आधारित प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित. लक्षात घ्या. उपयोजित मराठीचा भाग जो आहे ना, भाग 4 मधला अनुक्रमणिकेमधला आपण जो अभ्यासला आहे त्याच्यातल्या गुण 14. उपयोजित घटकावर आधारित आकलन कृती 4 गुण, 1 ते 4 उपयोजित घटकावर आधारित प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित. उपयोजित घटकावर आधारित उपयोजन कौशल्यन कृती, त्याच्यामध्ये किती गुण दिलेले आहेत? 10 गुण. बघा, 1 ते 4 घटकावर आधारित प्रत्येकी 5 गुणांसाठी उपयोजन व कौशल्य यावर आधारित 4 कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित आहेत. 1 ते 4 घटकावर आधारित, ध्यानात घ्या, प्रत्येकी 5 गुणांसाठी उपयोजन व कौशल्य यावर आधारित 4 कृती देणे, त्यापैकी 2 सोडवणे अपेक्षित. म्हणजे एक कृती किती मार्काला? 4 दिल्या तुम्हाला, तर 2 सोडवायच्यात म्हणले एक कृती किती? 5 गुणांसाठी देण्यात घ्या. त्याला 10 गुण आहेत. आणि वरच्या ह्याच्यामध्ये 1 ते 4 उपयोजित घटकावर प्रत्येकी 2 गुणांसाठी 4 आकलन कृती द्यायच्या आहेत, त्यापैकी किती सोडवायच्या आहेत? 2. 2 सोडवायच्या म्हणजे किती मार्काला? 1. 2 मार्काला 1 देण्यात घ्या. आकड्यातली 2 मार्काला कृती आहे, 2 सोडवायचे आहेत आणि दिल्या जाणार आहेत तुम्हाला किती? त्यापैकी तुम्ही 2च सोडवायचे ध्यानात घ्या. म्हणजे 4 उपयोजित घटकावर आधारित प्रत्येकी 2 गुणासाठी 4 कृती देणार, त्यापैकी 2 सोडायच्या आहेत. त्याला 2 गुण येतं, म्हणजेच 4 गुण त्याला येतं. खालच्यामध्ये 2 कृती सोडवायच्या, 4 कृती दिल्या जाणार आहेत. लक्षात घ्या. 5 गुणांसाठी उपयोजन कौशल्यावर आधारित 4 कृती दिल्या आहेत, 2 सोडवायच्या आहेत, 10 गुण आहेत. अशा पद्धतीने आपण उपयोजित मराठीमध्ये एकूण जे गुण आहेत ते 14 गुणांसाठी आहे, लक्षात घ्यायचं. आता शेवटचा भाग आहे तो कोणता? विभाग 5, व्याकरण व लेखन. गुण किती आहेत? 20. अपेक्षित कौशल्य आकलन, लक्षात घ्या, अपेक्षित कौशल्य आकलन, उपयोजन, स्वमत, अभिव्यक्ती, भाषा सौंदर्य. व्याकरण घटक वाक्प्रचार, व्याकरण घटक व वाक्प्रचार यावर आधारित कृती देणे अपेक्षित आहेत. त्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्या बघावं. व्याकरण घटक वाक्प्रचार यावर आधारित कृती देणे अपेक्षित. वाक्य रूपांतर 2 गुण, समास 2 गुण, प्रयोग 2 गुण, अलंकार 2 गुण, वाक्प्रचार 2 गुण. म्हणजे एकूण ज्या कृती आहेत त्या किती आहेत? 5. एकूण गुण किती झाले? 10. लक्षात घ्या. म्हणजे हा झाला आकडा. प्रत्येक आकड्यामध्ये 2-2 कृती आहेत, एकूण 5 कृती तुम्हाला दिल्या जाणार आहेत सोडवायला, त्याचे झाले 10 गुण. आता आपल्याला लेखनाच्या भागाकडे जाण्यात घ्या. हे झालं व्याकरण. आता लेखनाचा भाग आहे तो आहे आकड्यामध्ये. निबंध लेखन. खालील एका विषयावर सुमारे 200 ते 250 शब्दांत निबंध लेखन करणं अपेक्षित आहे. 5 पैकी 1 लिहायचा, ध्यानात घ्या. 5 पैकी 1, आणि त्याला किती गुण आहेत? 10 गुण आहेत. 5 पैकी 1 सोडवायचा आहे, तो दिलेला आहे. 2 सोडवत बसायचं नाही, वेळ जाणार आपला. फक्त 5 पैकी 1च सोडवायचं आहे, ध्यानात घ्या. मग पहिला काय आहे? वर्णनात्मक निबंध येईल तुम्हाला. दुसरा आहे व्यक्तिचित्रात्मक निबंध, व्यक्तिचित्रात्मक निबंध आहे दुसरा. तिसरा आहे आत्मवृत्तात्मक निबंध. चौथा आहे वैचारिक निबंध. आता हे 5 पैकी जे 5 निबंध आहेत त्यापैकी 1च सोडवायचा आहे, तो चांगला सोडवायचा आहे. मग इथे काय कोणकोणते? वर्णनात्मक निबंध येणार आहे एखादा, व्यक्तीचं चरित्र किंवा चरित्रात्मक निबंध येणार आहे, आत्मवृत्तात्मक निबंध येणार आहे, कल्पना
प्रधान निबंध येणार आहे चौथा, वैचारिक निबंध येणार आहे. आता आत्मवृत्तात्मक निबंध म्हणजे काय किंवा वर्णनात्मक निबंध म्हणजे काय हे आपल्याला कळलं पाहिजे. त्यासाठी आपल्याला निबंधाचं सराव करणं, निबंधाची वही घालणं हे एक महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. आता कल्पना किंवा आपण आत्मवृत्तात्मक निबंध, उदाहरणार्थ काय, मी झाड बोलत आहे असं त्याला म्हणायचं. आत्मवृत्त, स्वतःचा आत्मवृत्त हा निबंध झाला. म्हणजे असे काही जे निबंध आहेत ते आत्मवृत्तामध्ये येतात. कल्पनाप्रधान निबंध, एखाद्या गोष्टीची कल्पना करणं, त्यावर निबंध लेखन करणं. वैचारिक, विचाराला महत्त्व देणारं वर्णन करायचं एखादं. व्यक्तिचित्रणात्मक, एखाद्या व्यक्तीच्याबद्दल जे चित्रण आहे ते करणं. अशा पद्धतीनं कुठलाही जो निबंध आहे तो निबंध आपण एकच चांगला करायचा आहे, त्याला 10 गुण आहेत. अशा पद्धतीनं आपण भाग 1, विभाग 1, विभाग 2, विभाग 3, विभाग 4, विभाग 5 हा कोणत्या भागातला किती मार्काला हे सगळं आपण अभ्यासलं आणि त्या पद्धतीनं आपण हे 80 मार्काचं जे मूल्यमापन आहे बोर्ड परीक्षेसाठी जे येणार आहे त्याचा आपण थोडासा म्हणण्यापेक्षा आपण चांगला व्यवस्थित अभ्यास केलेला आहे. मराठी विषयाला वही घालून त्याच्यामध्ये ह्या संपूर्ण ज्या कृती आराखडा दिलेला आहे त्या कृती आराखड्याचं आपण लेखन करणं हे एक महत्त्वाचं, लक्षात घ्या. अशा पद्धतीने आजचा जो पाठ आहे तो आजचा पाठ आपला संपलेला आहे. धन्यवाद.